नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10 चा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 4 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं काय आहे 5वं लेक्चर आहे। ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 बघितलेला आहे। तर आता याच्यामध्ये काय बघणार आहे आपण काही एक्झाम्पल बघणार आहेत आणि त्याच्या अगोदर आपण हे इव्हेंट पाहणार आहोत। ठीक आहे, इव्हेंट म्हणजे काय पहा। इव्हेंट म्हणजे काय, द आउटकम्स सॅटिस्फाइंग पर्टिक्युलर काय आहे, द आउटकम्स सॅटिस्फाइंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स। तर फेवरेबल आउटकम्स काय म्हणजे माहित आहे का तुम्हाला, आउटकम सॅटिस्फाइंग पर्टिक्युलर कंडिशन, एखादी कंडिशन विशिष्ट कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल त्याला म्हणतो फेवरेबल आउटकम्स। इथपर्यंत समजलं असेल। त्याच्यानंतर पुढे पहा, अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स म्हणजे खूप सारे फेवरेबल आउटकम्स आहेत। ठीक आहे, अ गिवन सॅम्पल स्पेस इज ॲन इव्हेंट आहे का नाही। एक सॅम्पल स्पेस दिलेला आहे तुम्हाला, सॅम्पल स्पेस एस दिलेला आहे आणि त्याचे खूप सारे सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस, त्याला आपण म्हणतो इव्हेंट। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे काय आहे याच्यामध्ये हे आहे, तर इव्हेंट इज अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस। लक्षात ठेवा, तुमचा जो इव्हेंट आहे ऑलवेज काय असतो, तुमचा इव्हेंट हा सबसेट असतो सॅम्पल स्पेसचा। आता तुम्हाला हे बऱ्यापैकी कळलं असेल आणि काही लोकांना कळलं पण नसेल काय आहे इव्हेंट काय नाही। फक्त एवढंच लक्षात ठेवा, इथं इव्हेंट काय असतो तुमचा सॅम्पल स्पेसचा काय असतो सबसेट असतो, एवढं लक्षात ठेवा। तुम्हाला परीक्षेमध्ये डेफिनेशन वगैरे काही विचारलं जात नाही। तर आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ। ते एक्झाम्पल घेतल्याच्या नंतर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावर इव्हेंट काय असते, त्याचे क्वेश्चन कसे सोडवायचं सगळी क्लॅरिटी येऊन जाते। चल ठीक आहे, आपण काय करूया डायरेक्टली मग काय करूया, क्वेश्चन घेऊया। पहा, तर पहिला क्वेश्चन लिहिलेला आहे। तर पहिला क्वेश्चन पहा, याच्या अगोदर काय पहा, एक गोष्ट सांगायचं तुम्हाला, जे इव्हेंट आहे ते इव्हेंट आहे ना, प्रत्येक इव्हेंटला आपण कशाने दर्शवतो, सगळे जे इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट्सला आपण कॅपिटल लेटर्सनी दर्शवतो। कॅपिटल लेटर्सनी काय करतो आपण, कॅपिटल लेटर्सनी डिनोट करतो। कॅपिटल लेटर्स तुम्हाला माहिती आहे सगळे, हे ए बी सी डी डॅश डॅश डॅश, ह्या आपण कॅपिटल लेटरनं काय करतो डिनोट करतो, कशाला इव्हेंटला। तर आपण हा डायरेक्टली आता काय करूया क्वेश्चन बघूया। ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी हा क्वेश्चन बघितल्यावर क्लिअर होईल। ठीक आहे, आता आपल्या बोर्डवर जागा कमी आहे तर कंडिशन खूप सारे 3-4 कंडिशन आहेत, तर एक कंडिशन बघू आपण, त्याच्यानंतर दुसरी तिसरी चौथी असं बघूया। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन काय आहे, 2 कॉइन्स आर टॉस्ड। किती कॉइन टॉस केले, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली। दोन्ही कॉइन एकदाच आपण टॉस केले, एकानंतर एक नाही तर एकदाच टॉस केलेले आहेत। ठीक आहे, राईट द सॅम्पल स्पेस, तर त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचे कशाचा, 2 कॉइन्सचा। ठीक आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आणि एन ऑफ एस पण लिहायचं, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ एस। ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट्स इन सेट फॉर्म, कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचे, सेट फॉर्म, अँड राईट द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इच इव्हेंट। तर आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा 2 कॉइन्स जे टॉस केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचा आहे। ठीक, त्याच्यानंतर त्याचे सॅम्पल पॉईंट्स लिहायचं आहे, हे झालं। त्याच्यानंतर आपल्याला काही इव्हेंट दिलेले आहेत, त्या इव्हेंटचं काय करायचं आहे आपल्याला, इव्हेंट सेट फॉर्ममध्ये लिहायचे आणि राईट द सॅम्पल पॉईंट्स लिहायचे, त्याचे सॅम्पल पॉईंट्स पण लिहायचे आहेत आपल्याला। पहा, तर सोल्युशन पहा, सोल्युशन तुमचा आन्सर 1 बाय 1 पाहूया आपण। ठीक आहे, पहिल्यांदा जो बेसिक क्वेश्चन दिला आहे तो आपण लिहून घ्या। 2 आहे का नाही, इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, ह्याचं आपल्याला काय लिहायचं आहे, आपल्याला ह्याचं सॅम्पल स्पेस लिहायचं आहे। तर लिहा, पहा, हे सगळ्यासाठी बेसिक आहे। इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, ते पण कसे सायमल्टेनियसली। इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली जर आपण दोन्ही कॉइन हवेमध्ये फेकले तर काय होईल, 2 कॉइन जर आपण हवेमध्ये फेकले तर तुमचा सॅम्पल स्पेस, मी काय करतो सॅम्पल स्पेस तुमचा एस इथं लिहितो। एस इज इक्वल टू काय असेल, 2 कॉइन फेकले तर तुमचा पहिल्या कॉइनवर हेड, दुसऱ्या कॉइनवर हेड। ठीक आहे, पहिल्या कॉइनवर हेड, दुसऱ्या कॉइनवर टेल। ठीक आहे, हेड हेड किंवा हेड टेल। दुसऱ्या कॉइनवर तुमच्या काय, दुसऱ्या कॉइनवर टेल, पहिल्या कॉइनवर हेड आणि लास्टला तुमचा टेल टेल। तर हे तुमचे अशा प्रकारचे 2 कॉइन जर हवेमध्ये फेकलं तर किती इव्हेंट मिळू शकतात, दोन्हीवर हेड दोन्हीवर टेल, पहिल्यावर हेड दुसऱ्यावर टेल, पहिल्यावर टेल दुसऱ्यावर हेड, म्हणजे असे एन ऑफ एस इथं लिहितो, आपल्याला जागा कमी पडणार आहे। तर एन ऑफ एस किती मिळणार आहे, एन ऑफ एस इज इक्वल टू, मग किती सॅम्पल पॉईंट आहेत, 1 2 3 4, तर एन ऑफ एस तुमचा आहे किती, 4। तर एन ऑफ एस किती आहे तुमचा, 4 अशा प्रकारे तुम्हाला मिळालेले आहे। हे तुमचं बेसिक झालेले।
त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, क्वेश्चनची पहिली कंडिशन वाचायची. कंडिशन 1, कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 1 टेल. कंडिशन तुमची काय आहे, पहिली कंडिशन फॉर इव्हेंट ए ॲटलिस्ट 1 हेड. तर लिहून घ्या. तर कंडिशन ए, ठीक आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए, ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण. कंडिशन फॉर इव्हेंट ए काय आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए काय, टू गेट ॲटलिस्ट 1 टेल. हे लिहायचं आहे आपल्याला, कारण आपण हा क्वेश्चन सोडवतोय म्हणून कळलं पाहिजे. टू गेट ॲटलिस्ट 1 टेल, ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय समजून घ्यायला पाहिजे. कंडिशन फॉर इव्हेंट एची कंडिशन काय, टू गेट ॲटलिस्ट 1 टेल, म्हणजे कमीत कमी तुम्हाला, ह्याचा अर्थ काय होतो, कमीत कमी तुम्हाला 1 टेल पाहिजे. कमीत कमी तुम्ही जे हे इव्हेंटमध्ये काय पाहिजे तुम्हाला, कमीत कमी 1 टेल पाहिजे, ठीक आहे. 1 टेल पाहिजे, एकपेक्षा जास्त टेल चालतील, कमीत कमी 1. कमीत कमी 1चा अर्थ काय होतो, कमीत कमी 1 पाहिजे. 1पेक्षा जास्त किती, 2 3 4 10 100 200 1000 किती असलं तर काही प्रॉब्लेम नाही, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, तुम्हाला हे कळलं असेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे इव्हेंट लिहायचं. आणि आता मी सांगितलं होतं इव्हेंट काय आहे तुमचा, इव्हेंट काय असतो, सबसेट असतो तुमच्या सॅम्पल स्पेसचा. तर तुमचा हा सॅम्पल स्पेस आहे, ह्याच सॅम्पल स्पेसचा तुमचा इव्हेंट काय असणार आहे, सबसेट असणार आहे. आणि मी दुसरी गोष्ट सांगितली होती, तुमचे जे इव्हेंट आहे ते इव्हेंटला आपण कॅपिटल लेटर्सनं दाखवतो. मग कंडिशन फॉर इव्हेंट एसाठी म्हणजे ए बरोबर काय असणार आहे तुमचा, ए बरोबर काय असणार आहे, इव्हेंट ए इज इक्वल टू, हा ए दाखवतोय आपण. एस म्हणजे काय, सॅम्पल स्पेस असते. आणि यस इथे यूज करू शकता का, इथं पण यस यूज करू शकतो, पण तुम्ही यस यूज करायचं नाही, यस पण कॅपिटल लेटर आहे, कारण कन्फ्युजन होईल तुम्हाला सॅम्पल स्पेस कोणता आहे आणि तुमचा इव्हेंट काय. त्याच्यामुळे ए बी सी आणि दिलेत ते लिहायचं. तर इथं सांगितलं कंडिशन फॉर इव्हेंट ए दिले त्यांनी, तर तुम्हाला तेच यूज करायचं. ए इज इक्वल टू काय आहे, टू गेट ॲटलिस्ट 1 टेल, कमीत कमी तुम्हाला 1 टेल पाहिजे. आता याच्यामध्ये 1 टेल आहे का, याच्यामध्ये हे बी हेड आहे, हे बी हेड आहे, हे येईल का, नाही, कारण याच्यात दोन्ही तर हेड आहे. कमीत कमी आपल्याला 1 हेड पाहिजे. म्हणजे तुमचा हे हेड आहे, 1 टेल आहे, तर हे येईल का तुमचा HT येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात बी 1 टेल आहे, 1 हेड आहे, हे पण येईल आणि हे पण येईल का, कारण त्यांनी काय सांगितले तुम्हाला, कमीत कमी काय म्हणले त्यांनी, कमीत कमी 1 हेड म्हणले, दोन्ही टेल असेल तर काही अडचण नाही. मग देअरफॉर तुमचं एन ऑफ ए काय असेल, एन ऑफ ए इज इक्वल टू तुमचा असेल, एन ऑफ ए इज इक्वल टू किती सॅम्पल पॉईंट, 1 2 3 आहेत. त्यांनी काय सांगितले तुम्हाला, हां हे सांगितले त्याच्यामध्ये, ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट इन सेट फॉर्ममध्ये इव्हेंट लिहिले आपण. त्याच्यानंतर अँड राईट द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इच इव्हेंट. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत, 1 2 3, तर नंबर ऑफ एन ऑफ ए इज इक्वल टू 3. तर अशा प्रकारे तुमची कंडिशन पहिली काय झालेली आहे, सोडून झाली आहे. आता कंडिशन पहिली सोडून झालेली आहे, तर आपण काय करू, आता कंडिशन पहिली सोडून झालेली आहे, तर आता कंडिशन सेकंड पण आपण काय करू, इथंच हे करूया, कंडिशन इथं सेकंड सोडून घेऊया. आता कंडिशन मी हे मिटवतो आणि इथंच आपण सोडून घेऊया, हे तर सेम असणार आहे. आता कंडिशन सेकंड तुमची इथून चेंज होईल, फक्त हे एवढं मिटवतो मी, ठीक आहे. आणि तुम्ही वेगळं लिहायचं, तुम्ही असं काही मिटवत बसू नका, वहीवर व्यवस्थित नवीन लिहून घ्या. कंडिशन फॉर इव्हेंट बी, कंडिशन फॉर इव्हेंट बी काय आहे, टू गेट ओनली 1 हेड. कंडिशन फॉर इव्हेंट बी काय, टू गेट ओनली 1 हेड, टू गेट ओनली 1 हेड, फक्त एकच हेड. मग आता तुमचं हे तर सेम असेल, फक्त इथून चेंज होईल, तुमचं एच्या जागी तुमचं बी असेल आणि हे बाकीचं सगळं तुमचं चेंज होईल, ठीक आहे. तर पहा इथून कंडिशन फॉर इव्हेंट काय असेल तुमचं, कंडिशन फॉर इव्हेंट बी काय असेल तुमचं, टू गेट ओनली 1 हेड, टू गेट ओनली 1 हेड. ह्याचा अर्थ समजणं महत्त्वाचं आहे तुमचं. टू गेट ओनली 1 हेड, टू गेट ओनली 1 हेड म्हणजे म्हणजे फक्त एकच हेड पाहिजे तुम्हाला. ह्याचा अर्थ काय होतो, फक्त टू गेट ओनली 1 हेड, याचा अर्थ फक्त 1 पाहिजे, 1पेक्षा जास्त बी चालणार नाही, 1पेक्षा कमी पण चालणार नाही. तर हे काय असेल तुमचा, म्हणजे बी इज इक्वल टू, इव्हेंट बी इज इक्वल टू काय असणार आहे, सेट फॉर्ममध्ये पहा, सेट फॉर्ममध्ये ओनली 1 हेड. 1 हेड काय आहे तुमचा, इथं 2 हेड आहे, हे चालेल का, नाही, इथं तर तुमचा हेड पण नाही, चालणार नाही. म्हणजे तुमचा ओनली 1 हेड तर काय असेल तुमचा, HT आणि TH, म्हणजे हे दोनच येईल. म्हणजे देअरफॉर तुमचं एन ऑफ बी इज इक्वल टू काय असेल, एन ऑफ बी इज इक्वल टू तुमचं 2 असेल. एन ऑफ बी
आहे का ना, ॲटलिस्ट वन हेडचं झालं, त्याच्यानंतर ओनली वन हेड, ॲटलिस्ट टू गेट ओनली वन हेड, हे झाले एन ऑफ बी. एन ऑफ बी का आहे तुमचं 2. आता याच्यानंतर ही दुसरी पण कंडिशन झालेली आहे सोडून. आता ह्याच्यानंतर ही दुसरी होती कंडिशन. आता याच्यानंतर आपण काय करू, तिसरी कंडिशन सोडून घेऊया. तिसरी कंडिशन पहा, हे झालं असेल. आता तिसरी कंडिशन काय आहे, तिसरी कंडिशन तुमची सी. तर का आहे तिसरी कंडिशन हे मिटूया आपण, आणि त्याच्यानंतर हे बाकीचं हे इथून वेगळं असेल आपलं. पहा, तर तिसरी कंडिशन काय आहे, तिसरी कंडिशन काय सांगते पहा. हां, सी कंडिशन टू गेट ॲट मोस्ट वन टेल. टू गेट काय आहे तुमचं, सी कंडिशन सी काय सांगते तुमची पहा. टू गेट ॲट मोस्ट, पहा का आहे तुमची टू गेट ॲट मोस्ट वन टेल. टू गेट ॲट मोस्ट वन टेल. ठीक आहे, हे आहे तुमची कंडिशन सी. कंडिशन सी तिसरी कंडिशन आहे, टू गेट ॲट मोस्ट वन टेल. ठीक आहे, हे आहे. मग आता ह्याचा अर्थ समजला पाहिजे. पहा, कंडिशन सी काय एकदाच लिहून घ्या. टू गेट इथं का आहे, टू गेट ॲट मोस्ट वन टेल. ठीक आहे, वन टेल. तर पहा, यस म्हणजे तुमचं काय असणार आहे, सी इव्हेंट सी इज इक्वल टू सेट फॉर्ममध्ये लिहितो आहे, ह्याचा अर्थ समजून घ्यायचा. टू गेट ॲट मोस्ट वन टेल, ॲट मोस्ट आहे का नाही, ॲट मोस्ट आहे का नाही, याचा अर्थ समजून घ्यायला. ॲट मोस्ट म्हणजे तुमचा याचा अर्थ काय होतो आहे का नाही, ॲट मोस्टचा अर्थ होतो म्हणजे कमीत कमी आहे का नाही. ॲट मोस्ट नाही, कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त. ॲटमोस्टचा अर्थ काय होतो, जास्तीत जास्त, कमीत कमी नाही. ॲटलिस्टचा अर्थ कमीत कमी होतो, आणि ॲटमोस्टचा अर्थ काय होतो, जास्तीत जास्त होतो. टू गेट ॲट मोस्ट वन टेल म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, जास्तीत आहे का नाही, जास्तीत जास्त आहे का नाही. जास्तीत जास्त काय तुम्हाला एक टेल पाहिजे, एक काय पाहिजे, टेल पाहिजे. जास्तीत जास्त एक टेल. ठीक आहे, जास्तीत जास्त काय पाहिजे तुम्हाला, एक टेल म्हणजे एकपेक्षा जास्त टेल आहे का नाही. टू गेट ॲट मोस्ट वन टेल, एकपेक्षा जास्त तुम्हाला टेल चालतील का, चालणार नाहीत. एकपेक्षा जास्त टेल चालतील का, चालणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची, हा जो तुमचा इव्हेंट असतो, इव्हेंट हा तुमचा ऑलवेज काय असतो, हा सबसेट असतो. म्हणजे ही कंडिशन बघायची आणि त्याच्यानुसार सोडवायचं. टू गेट ॲट मोस्ट वन टेल म्हणजे जास्तीत जास्त तुमचा वन टेल असला पाहिजे. मग वन टेलपेक्षा किती कमी असलं तर, मग शून्य टेल असलं तर चालतो का, यस, याचा अर्थ असा होतो की शून्य टेल असला तर चालतो. जास्तीत जास्त तुमचा वन टेल असला पाहिजे, मग शून्य टेल असला तरी चालतो. मग हे काय येईल तुमचं पायाचा आन्सर, हेड येईल का, हेड येईल, कारण याच्यामध्ये एकही टेल नाही, जास्तीत जास्त एक टेल सांगितले. मग शून्य टेल असला तरी चालतो. म्हणजे हा एच येईल का, येईल. एच टी येईल का, येईल, कारण याच्यामध्ये एकच टेल आहे. आणि याच्या टी एच येईल का, हे पण येईल. आणि टी टी येईल का, येणार नाही. ॲट मोस्ट वन टेल म्हणजे एक टेल पाहिजे तुम्हाला, दोन टेल येतात तरी ते येणार नाही. म्हणजे तुमचा देअरफॉर एन ऑफ सी काय असेल, एन ऑफ सी असेल 3. म्हणजे एन ऑफ सी काय आलेला आहे तुमचा, एन ऑफ सीचा आन्सर आलेला आहे तुमचं 3. त्याच्यानंतर कंडिशन तुमची फोर्थ कंडिशन काय आहे ते आपण बघूया. फोर्थ कंडिशन काय आहे ते पहा. तर फोर्थ कंडिशन आहे टू गेट नो हेड. फोर्थ कंडिशन म्हणजे कंडिशन तुमची डी काय आहे, कंडिशन डी आहे तुमची टू गेट नो हेड. तर पहा इथं लिहितो मी टू गेट नो हेड, कंडिशन डी आहे तुमची, आणि हे फोर्थ आहे. ठीक आहे, हे फोर्थ. टू गेट नो हेड, टू गेट नो हेड हेच आहे का, चेक करतो. टू गेट नो हेड. ठीक आहे, मग कंडिशन इथं आपण लिहून घेऊया, कंडिशन डी. ठीक आहे, हे पण चेंज होईल तुमचं आन्सर. तर कंडिशन डी आहे तुमची टू गेट नो हेड. मग नो हेड, टू गेट नो हेड म्हणजे हेड यायला नाही पाहिजे. का आहे, हेड यायला नाही पाहिजे. मग टेल आलं तरी चालेल, किती वेळेस आलं तरी चालेल. याच्यात हेड पहा का असेल तुमचा, डी इज इक्वल टू इव्हेंट डी इज इक्वल टू पहा. मग हेड काय, टू गेट नो हेड म्हणजे एक पण हेड नसायला पाहिजे. नो हेड म्हणजे एक पण हेड नाहीच आला पाहिजे त्याच्यामध्ये, तुमच्या याच्यामध्ये इव्हेंटमध्ये. ह्याच्यात दोन हेड येतात, चालणार नाही. ह्याच्यात एक हेड येते, चालणार नाही. याच्यात एक हेड येते, चालणार नाही. म्हणजे याच्यात एकच येईल तुमचा टी आणि टी. म्हणजे हा तुमचा एकमेव काय आलेला आहे इव्हेंट, म्हणजे एकच सॅम्पल पॉईंट आलेला आहे याच्यामध्ये टी टी. ह्याच्यामध्ये तुमचा हेड नाही. म्हणजे देअरफॉर तुम्ही काय लिहू शकता, एन ऑफ डी
इज इक्वल टू काय असेल तुमचं एन ऑफ डी असेल 1. एन ऑफ डी काय आहे 1. अशा प्रकारे हे ज्या क्वेश्चनमध्ये ह्या क्वेश्चनमध्ये 4 कंडिशन होत्या, ह्या 4च्या 4ही पूर्ण कंडिशन आपल्या सोडून झालेल्या आहेत. ह्याच्यानंतर आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, चालते. पहा सेकंड क्वेश्चन आपण लिहिलेला आहे. सेकंड क्वेश्चन का आहे तर सेकंड क्वेश्चन वाचूया. अ बॅग कंटेन्स 50 कार्ड्स. अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये येतात 3 ते 4 मार्काला हमखास फिक्स येतात. अ बॅग कंटेन्स 50 कार्ड्स. एक बॅग आहे, पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये 50 कार्ड्स आहेत. ईच कार्ड बिअर्स ओनली 1 नंबर. प्रत्येक कार्डावर एकच नंबर आहे, प्रत्येकी कार्डावर एकच नंबर आहे. फ्रॉम 1 to 50. मग बॅगमध्ये किती कार्ड आहेत, 50 कार्ड आहेत आणि त्याच्यावर 1 ते 50 पर्यंत असे नंबर टाकलेले आहेत. 1 2 3 4 ठीक आहे, असे 50 पर्यंत. वन कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम द बॅग. म्हणजे रँडमली आपण एका वेळेस बॅगमध्ये हात घातला, एक कार्ड हात काढलं, एक बॅगमध्ये पुन्हा हात घातला, एक कार्ड काढलं, असं रँडमली आपण काय काढलं, एका वेळेस असे रँडमली कार्ड काढत आहोत. राईट द सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल स्पेस लिहायचं. आल्सो राईट द इव्हेंट्स ए बी लिहायचे. अँड फाइंड द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन देम. सॅम्पल पॉईंट्स पण काढायचं. तर कंडिशन ए का आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए द नंबर ऑन द कार्ड इज डिव्हिजिबल बाय 6 असला पाहिजे. आणि कंडिशन बी काय, द नंबर ऑन द कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर. ठीक आहे, हे कंडिशन नंतर बघू. आपण ह्या गोष्टी आपण लिहून घेऊया पहिल्यांदा. तर सोल्युशन पहा. पहिल्यांदा सोल्युशन जे बेसिक दिले ते क्वेश्चन लिहून घ्या. अ बॅग कंटेन्स 50 कार्ड. ईच कार्ड बिअर्स ओनली 1 नंबर फ्रॉम 1 to 50. ठीक आहे, आता आपला सॅम्पल स्पेस काय येईल, डायरेक्टली लिहितो मी. ठीक आहे, अ बॅग कंटेन्स 50 कार्ड्स आहे का नाही. बॅगमध्ये 50 कार्ड्स आहे आणि त्या प्रत्येक कार्डवर एक नंबर लिहिलेला आहे आणि कोणताही नंबर रिपीट होत नाही. म्हणजे एका कार्डवर एकच नंबर आहे. एकावर एक असेल तर दुसऱ्या कार्डवर दुसरा, तिसऱ्यावर तिसरा, चौथा, अशा प्रकारे. म्हणजे तुमचा सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय असणार आहे, 1 2 3 4 5 आहे का नाही, डॅश डॅश डॅश. आणि लास्टला तुमचा लास्टचं जे कार्ड असेल म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे 50 कार्ड आहेत, 50 नंबर त्याच्यावर लिहिलेले आहेत. म्हणजे एस इज इक्वल टू तुमच्या बॅगेमध्ये किती आहेत, 50 कार्ड आहेत, 50 नंबर लिहिले आहेत. देअरफॉर मी इथंच लिहितो, आपल्याकडे जागा कमी पडणार आहे. एन ऑफ एस किती असणार आहे, एन ऑफ एस इज इक्वल टू तुमची किती आहे, 50. कारण 1 ते 50 आहे तर 50 आहेत. सॅम्पल पॉईंट किती आहेत तुमचे, एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल पॉईंट्स आहेत तुमचे 50. हे झालेले. आता कंडिशन तुमची इव्हेंट पाहिजे. कंडिशन फॉर इव्हेंट ए बघायचं आपल्याला. तर इव्हेंट ए. ठीक आहे, इथं लिहितो मी फर्स्ट नंबर तुमचं. कंडिशन फॉर इव्हेंट बी, इव्हेंट ए. ठीक आहे, इव्हेंट ए काय आहे तुमचं पहा. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. मी शॉर्टली लिहितो. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे काय, सरळ सांगतात. द नंबर ऑन द कार्ड. त्या कार्डवरला नंबर काय असला पाहिजे, डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे तो 6ने डिवाइड होणारा असला पाहिजे, 6ने डिवाइड होणारा. आता 6ने डिवाइड होणारे कोणते नंबर आहेत, जे 6चे मल्टिपल आहेत ते 6ने डिवाइड होतात. पहा, जसं की पहिला तुमचा 6 इथे लिहितो रफमध्ये, रफसाठी पहा. 6 म्हणजे 6ने डिवाइड होणं, 6ने डिवाइड होणं. पहिला नंबर तुमचा 6 आहे, दुसरा तुमचा 12, तिसरा असेल 18, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 30 असेल तुमचा, त्याच्यानंतर 36 असेल तुमचा, त्याच्यानंतर तुमचा 36 6 ते 42 42 असेल आहे का नाही. त्याच्यानंतर 48 असेल आणि त्याच्यानंतर खूप सारे येतील नंबर. परंतु आपल्याकडे जे कार्डवर नंबर लिहिलेले आहेत तुमचे 50 पर्यंत लिहिलेले आहेत. कितीपर्यंत लिहिले आहेत तुमचे कार्डवर नंबर, हे 50 पर्यंत आहेत. ते 50 पर्यंतच घ्यायचे, म्हणजे हे तुमचे नंबर असतील. ठीक आहे, इतर रफमध्ये लिहिलेलं आहे, हे कळलं असेल. ठीक आहे, तर म्हणजे तुमचे कुठून ते कुठपर्यंत येतील, 48 पर्यंत नंबर येतील. ठीक आहे, लिहून टाकू. म्हणजे तुमचं इव्हेंट ए साठी. ठीक आहे, ए इज इक्वल टू, तर काय असणार आहे तुमचा 6 असेल, 6चा टेबल आहे, 6 12, त्याच्यानंतर 18, त्याच्यानंतर 24 24 30 36 42 आणि तुमचा 48. त्याच्यानंतर पुढं पण नंबर आहे 6ने डिवाइड होणारे, पण तुमचे 50 पर्यंत घ्यायचे. तर किती आहेत तुमचे सॅम्पल पॉईंट, एन ऑफ ए 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे देअरफॉर तुमचे एन ऑफ ए इज इक्वल टू किती आहे, एन ऑफ ए इज इक्वल टू तुमचं 8 आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू 8. आता ही कंडिशन पहिली झाली. आता कंडिशन दुसरी पण आपण काय करू, डायरेक्टली इथंच सोडून घ्या. दुसरी कंडिशन काय, द नंबर ऑन द कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर.
नंबर ऑन द कार्ड काय आहे तुमचा कंप्लीट स्क्वेअर असला पाहिजे. कंडिशन बी मी इथंच लिहितो. ठीक आहे, तर आपला जागा पण हे मिटवतो मी. ठीक आहे, कंडिशन बी का आहे तुमची, कंडिशन बी नंबर ऑन द कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर. काय असला पाहिजे तुमचं कंप्लीट स्क्वेअर. सगळ्यांना माहीत पाहिजे कंप्लीट स्क्वेअर काय असते. कंडिशन बी का आहे का नाही, द नंबर ऑन द कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर. द नंबर ऑन द कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर. कंप्लीट स्क्वेअर. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे याला आपण म्हणतो मराठीत पूर्ण वर्ग असला पाहिजे. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे आपण आता तुम्हाला स्क्वेअर माहीत आहे म्हणजे काय असलं पाहिजे, स्क्वेअर असला पाहिजे. सरळ सरळ सिम्पली जसं की हे पण मिटवतो, हे रफमध्ये लिहिलं होतं, इथंच सोडून दाखवतो तुम्हाला. तर म्हणजे तुम्ही जर एखाद्या आता तुम्हाला स्क्वेअर माहीत आहे, जसं की 1चा स्क्वेअर घेतला तुम्ही, 1चा स्क्वेअर किती येतो, 1चा 1 येतो. 2चा स्क्वेअर घेतला तुम्ही 1चा स्क्वेअर घेतला 1 येतो. 2चा स्क्वेअर घेतला तुम्ही 4 येतो. 3चा स्क्वेअर घेतला 9 येतो, आहे का नाही. त्याच्यानंतर 4चा स्क्वेअर घेतला 16 येतो. 5चा 25 येतो. 6चा 36 येतो. 7चा येतो 48. आता हे तुमचे कंप्लीट स्क्वेअर आहेत. हा 1चा स्क्वेअर आहे, हा 2चा आहे, 3चा आहे, हा 4चा आहे, हा 5चा स्क्वेअर आहे, हा 6चा आणि हा 7चा. आणि त्याच्यानंतर पुढं पण येतात, पण आपले नंबर काय आहेत 50पर्यंतच आहेत. त्याच्यामुळे हे तुमचे कंप्लीट स्क्वेअर आहेत. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर कंडिशन बी आपली काय असणार आहे, बी इज इक्वल टू काय असणार आहे, बी बरोबर काय असणार आहे तुमचं, बी बरोबर इथं लिहितो, हे रफमध्ये लिहिलं होतं. बी बरोबर कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 पण 1, त्याच्यानंतर 4, 1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49. म्हणजे अशा प्रकारे किती झालेले आहेत 1 2 3 4 5 6 7 असे सॅम्पल पॉईंट तुमचे किती झालेले आहेत, सॅम्पल पॉईंट बी इव्हेंटचे झालेले आहेत. देअरफॉर तुमचे सॅम्पल पॉईंट एन ऑफ बी इज इक्वल टू तुमचे 7. तर अशा प्रकारे हा पण तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, सोडून झालेले आहेत. आपल्या दोन्ही कंडिशन सोडून झाले आहेत. फक्त याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा अर्थ कळला पाहिजे. एक इव्हेंट आहे त्याचा अर्थ कळला पाहिजे. आणि हे जे इव्हेंट आहेत तुमचे, हे इव्हेंट तुमचा ए असो किंवा इव्हेंट बी असो, हा ऑलवेज तुमचा ह्याचा म्हणजे ह्या सॅम्पल स्पेसचा सबसेट असेल. ह्याचा सबसेटचा अर्थ तुम्ही 9ला सेट हा चॅप्टर होता त्याच्यामध्ये सबसेट म्हणजे काय असतं कळलं असेल तुम्हाला, बघितलं असेल. आता शॉर्टमध्ये सांगतो सबसेटचा अर्थ काय होतो. म्हणजे तुम्हाला या इव्हेंटमध्ये जे काही नंबर भेटतील, वेगवेगळे नंबर भेटतील, डिव्हिजिबल बाय 6 बघितलं, त्याच्यानंतर कंप्लीट स्क्वेअर बघितलं, ठीक आहे, किंवा क्यूब पण सांगू शकतात तुम्हाला. तर जे काही नंबर तुमच्या इव्हेंटमध्ये येतील ते याच्यापैकी जे एखादा दुसरा नंबर असेल ह्या याच्यापैकीच, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यातलेच नंबर बनवून हे इव्हेंट बनणार आहे. म्हणजे ह्याच्यापैकीच कुठला तरी एक नंबर असेल. ह्याच्या बाहेरचा तुम्हाला ह्या इव्हेंटमध्ये म्हणजे सॅम्पल स्पेसच्या व्यतिरिक्त ह्या इव्हेंटमध्ये कुठलाही नंबर तुम्हाला दिसणार नाही. ह्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 3. थोडासा किचकट क्वेश्चन आहे आणि अवघड जाणारा क्वेश्चन आहे. आणि परीक्षेमध्ये विचारला तर तुमचे 4 मार्काला क्वेश्चन हमखास येणार आहे. 4 पेक्षा कमी मार्काला हा क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे, थोडंसं समजण्यासाठी अवघड जाऊ शकतं. तर क्वेश्चन वाचून दाखवतो तुम्हाला. अ सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज टू बी फॉर्मड. 2 मेंबर्सची सॅनिटेशन कमिटी फॉर्म करायचं आहे. 2 मेंबर्सची म्हणजे त्या कमिटीमध्ये 2 मेंबर असले पाहिजे, 2 सदस्य असले पाहिजे. 2 सदस्याची एक सॅनिटेशन स्वच्छता कमिटी बनवायची आहे. ठीक, इथपर्यंत कळलं. फ्रॉम 3 बॉयज, त्याच्यामध्ये काय फ्रॉम 3 बॉयज अँड 2 गर्ल्स, 2 बॉयज आहेत आणि 3 गर्ल्स आहेत. त्या म्हणजे 2 बॉयज आणि 3 गर्ल्स नाही, 3 बॉयज आणि 2 गर्ल्स, 3 का आहेत तुमचे बॉयज आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. म्हणजे 2 मुलं आणि 2 मुली आणि 3 मुलं, ह्या असे मिळून 5, ह्या 5 लोकांपैकी तुम्हाला बनवायचे दोघांची कमिटी. ठीक, राईट सॅम्पल स्पेस एन ऑफ एस, ह्याचा सॅम्पल स्पेस एन ऑफ एस लिहायचं आहे. ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट्स इन सेट फॉर्म, फॉलोइंग इव्हेंट जे आहेत तुमचे सेट फॉर्ममध्ये लिहायचे. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, सॅम्पल पॉईंट्स पण लिहायचे इन द इव्हेंट, सॅम्पल पॉईंट इन द इव्हेंटमध्ये आहे ते लिहायचे. तर कंडिशन पहिली आणि दुसरी कंडिशन नंतर बघूया आपण. ठीक आहे, पहिल्यांदा हे एवढं आपण जे बेसिक क्वेश्चन जे दिलेलं आहे ते आपण एक त्याचं काय करूया, सोडून लिहून घेऊया. तर ठीक आहे, तर सोल्युशन पहा. सोल्युशन पहा, याच्यामध्ये लिहावं लागेल आपल्याला. बॉईजला आपण काय म्हणू, लेट आपण काय म्हणू शकतो, समजा सपोज आपण बॉईजला काय म्हणणार आहे, आता किती बॉईज आहेत 3, तर बॉईजला आपण B1 B2 B3 म्हणू आणि गर्लला काय म्हणणार G1 G2 म्हणू. ठीक आहे, सपोज इथं लिहायचं, सपोज B1 B2 and B3 are
बॉयज, 3 बॉयज आहेत ना, 3 बॉयज आहेत, तर आपण बॉयजला म्हणले सपोज B1 B2 अँड B3 आर बॉयज अँड G1 अँड G2 आर गर्ल्स, आर 2 गर्ल्स म्हणून आपण डायरेक्टली 2 आहेत तिथं दिसते तुम्हाला, ठीक आहे. G1 अँड G2 काय आहेत तुमच्या महिला आहेत, G1 अँड G2 काय आहेत आर 2 गर्ल्स आहे का नाही. हे 3 बॉयज B1 B2 अँड B3 आर, वाटलं तर 3 बॉयज असं लिहू शकता, आर 3 बॉयज अँड G1 अँड G2 आर 2 गर्ल्स, ऑलरेडी दिसत आहे आर 2 गर्ल्स, ठीक आहे. इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ह्याच्यापैकी आउट ऑफ दिस आहे का नाही, आउट ऑफ दिस म्हणजे हे 3 आणि ते 2, 5 जणांपैकी आपल्याला दोघांचीच कमिटी बनवायची आहे. वाटलं तर असं एक स्टेटमेंट काय करा तुम्ही लिहा, आपल्याकडे जागा कमी पडते म्हणून मी इथं लिहित नाही, तर इथं तुम्ही स्टेटमेंट एक टाकायचे. काय टाकायचं, आउट ऑफ दिस बॉयज अँड गर्ल्स अ सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज टू बी फॉर्मड. आउट ऑफ वाटलं तर लिहा, आउट ऑफ these boys, आउट ऑफ these 2 बॉयज 3 बॉयज असं लिहायची काही गरज नाही. आउट ऑफ these बॉयज म्हणजे ह्या बॉयज, आउट ऑफ these बॉयज अँड गर्ल्स ए सॅनिटेशन कमिटी ऑफ 2, सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 किती मेंबर्सची बनवायचे, सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स, सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज फॉर्मड आहे का नाही. सॅनिटेशन कमिटी आपल्याला बनवायचं आहे. सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज टू बी फॉर्मड, इज फॉर्मड म्हणा किंवा इज टू बी फॉर्मड, ठीक आहे. वर्डिंगमध्ये थोडंफार कमी जास्त झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही. मेंबर इज टू बी समजून घेते तुमचा एक्झामिनर, ठीक आहे. फक्त याच्यात काय आहे तुमचं सॅम्पल स्पेस आहे का नाही, सॅम्पल पॉईंट हे सगळं बरोबर यायला पाहिजे. आता पहा, आता तुमचं सॅम्पल स्पेस काय येणार आहे, सॅम्पल स्पेस काय येऊ शकते पहा. आता याच्यामध्ये रिपिटेशन नाही व्हायला नाही पाहिजे. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं पहा, सॅम्पल स्पेस. आता बॉयज आणि गर्ल्स मी काय करतो तुम्हाला इझी जाण्यासाठी काय करतो इथं लिहितो. बॉयजला आपण B1 B2 आणि B3 म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे B3, आणि गर्ल्सला काय म्हणलेलं आहे इथं लिहितो मी, इथं लिहितो, ठीक आहे. अँड गर्ल्सला म्हणलेलं आहे आपण G1 आणि G2 म्हणलेलं आहे, ठीक आहे. थोडंसं दूर लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळेल G2, ठीक आहे. आता ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, 2-2च्या काय करायचे कमिटी बनवायचे, 2-2च्या. तर काय काय होऊ शकते म्हणजे सॅम्पल स्पेस काय येऊ शकते 2-2चा, म्हणजे आपण ह्या 2 मुलांची एक कमिटी बनवू शकतो, त्याच्यानंतर ह्या दोघांची बनवू शकतो आणि ह्या दोघांची बनवू शकतो, ठीक आहे. पहा, पहिल्यांदा आपण ह्या दोघांची बनवली, त्याच्यानंतर ह्या दोघांची बनवली आणि त्याच्यानंतर हे पहिला आणि तिसऱ्याची बनवली, म्हणजे 3च बनवू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बनवायला गेलं तर रिपीट नाही आहे का नाही. पहिला आणि दुसरा आणि तिसरा आणि पहिला, ह्या अशा 3च कमिटी बनवू शकतो, बरोबर आहे. ह्याच्यापासून नंतर आपण गर्ल्ससोबत बघूया, ठीक आहे. तर बॉयजची बनवा, ठीक आहे. तर बॉयजची काय असेल, पहिला बॉयज आणि दुसरा B1 आणि B2 एक कमिटी बनवू शकते. ह्या दोघांची B2 आणि B3ची एक कमिटी बनवू शकते आणि लास्टला तुमचा B3 आणि B1ची एक कमिटी बनवू शकते, B3 आणि B1ची, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुमचा त्याच्यामध्ये रिपीट वगैरे झालं नाही पाहिजे, ठीक आहे. हे एक झालेले आहे. आता महिलांची तुमच्या कमिटी काय बनवू शकते, महिलांची जर बनवायची गेलं तर एक G1 आणि G2 एकच कमिटी बनवू शकते, 2च जण आहेत, 2च महिलांची जर बनवायची म्हणलं तर फक्त मुलांची ह्या 3 बनलेले आहेत, दोघांच्या 3. महिलांची एकच कमिटी बनवू शकते G1 आणि G2च, ठीक आहे. G1 आणि G2च बनवू शकते, 2 महिला आहेत आणि 2 असले पाहिजे सदस्य तर एकच बनते कमिटी आहे का नाही. म्हणजे G1 G2 आणि G2 आणि G1 केलं तर एकच असते, तेच असणार आहेत आलटून पलटून, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे सेपरेट बॉयची सेपरेट गर्लची झाली. आता दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये जर घेतल्या, समजा आपण दोन्ही जर कॉम्बिनेशनमध्ये जर घेतले आपण, समजा हे पहा, समजा मी काय केलं, हे बॉयज घेतले आणि गर्ल्स घेतले. समजा मी हा B1 बॉय घेतला, B1 बॉय आणि B1 बॉय काय करेल, हा बॉय या गर्ल्ससोबत एक कमिटी बनवू शकतो. ह्या म्हणजे B1 आणि G1 ही एक मुलगी आणि हा एक मुलगा कमिटी बनवू शकतो. त्याच्यानंतर हा मुलगा आणि ह्या मुलीसोबत बनवू शकतो, म्हणजे हा मुलगा ह्या दोन्ही मुली इकडला प्रत्येक मुलगा या दोन्ही मुलीसोबत एक कमिटी बनवू शकतो. पहा आता पहा कसं,
म्हणजे पहिला मुलगा घेतला मी हा B1, ह्या हिच्यासोबत पण कमिटी बनवू शकतो G1 सोबत. त्याच्यानंतर हा B1 तुमचा ह्याच्यासोबत पण हिच्यासोबत पण कमिटी बनवू शकतो G2. ठीक आहे, हे कळलं. आता हे जे B2 आहे, समजा हा पण मुलगा, आता हा सोडून द्या, हा B2 पण हिच्यासोबत पण कमिटी बनवू शकतो, हिच्यासोबत पण बनवू शकतो, म्हणजे G1 आणि G2 सोबत. पहा, मग डायरेक्टली लिहितो मी, तुमचा हा B2 काय करू शकतो, B2 G1 सोबत बनवू शकतो आणि G2 सोबत बनवू शकतो, म्हणजे B2 G2 ही एक कमिटी झाली. त्याच्यानंतर तुमचा राहिला B3 जो आहे तुमचा G1 सोबत, B3 आहे तुमचा, हा G1 सोबत बनवू शकतो आणि हा B3 तुमचा कोणासोबत बनवू शकतो, तुमचा G2 सोबत पण बनवू शकतो. थोडं व्यवस्थित काढतो, हा B3 आहे आणि हा B3 आणि हा G2 सोबत. अशा प्रकारचे तुमच्या ह्या कमिटी बनवू शकतात. तर किती झालेले आहेत हे सॅम्पल स्पेस मोजा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 10 झाले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मी काय करतो, इथंच लिहून टाकतो, म्हणजे तुमचं देअरफॉर एन ऑफ एस इथं लिहितो, जागा कमी पडणार आहे म्हणून इथं वर लिहितो थोडंसं. एन ऑफ एस किती आहे तुमचा, 10 आलेला आहे. मग इथपर्यंत क्वेश्चन हे झालेलं आहे. राईट सॅम्पल स्पेस इथपर्यंत आलेलो आहे आपण सोडत. आल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट इन सेट फॉर्म अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन द इव्हेंट. ठीक आहे, आता हे इव्हेंट म्हणजे आता आपल्याला इव्हेंट वगैरे सोडवायचे येतात, आहे का नाही. कंडिशन फर्स्ट म्हणजे इव्हेंट ए म्हणजे तुमची कंडिशन पहिली सोडवायची आपल्याला काय आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. इथंच घेऊया. आता आपल्याकडे जागा कमी पडते, त्यामुळं जी आहे ना कंडिशन, ही कंडिशन मी वाचून दाखवतो आणि इथं डायरेक्टली लिहितो. तर कंडिशन पण परीक्षेमध्ये तुम्ही जसं मागच्या क्वेश्चनमध्ये लिहिले तसं लिहायचं आहे, कारण जागा नाही म्हणून मी लिहित नाही. तर कंडिशन फॉर इव्हेंट ए काय आहे, ॲटलिस्ट वन गर्ल, काय आहे, ॲटलिस्ट वन गर्ल मस्ट बी अ मेंबर ऑफ द कमिटी. म्हणजे तुम्ही जर कमिटी फॉर्म करत असाल, म्हणजे ह्याच्यापैकी एवढ्या कमिटी बनवू शकता, म्हणजे हे तुमचं सॅम्पल स्पेस आहे, यापैकीच तुमचं इव्हेंट असणार आहे. म्हणजे हा सॅम्पल स्पेसचा तुमचा इव्हेंट काय असतो, सबसेट असतो, ह्यापैकीच एक काहीतरी येणार आहे. मग तुम्ही ही कमिटी बनवताना म्हणजे एवढ्या कमिटी बनवू शकता, तुम्ही 10 कमिटी बनवू शकता, ह्या सगळ्या दोघांना 5 जणांना मिळून 10 कमिटी बनवू शकता, बरोबर आहे. ॲटलिस्ट वन गर्ल मस्ट बी अ मेंबर ऑफ द कमिटी. म्हणजे कंडिशन इव्हेंट ए काय सांगतोय तुम्हाला, म्हणजे कंडिशन ए काय सांगते, तुम्ही कमिटी बनवता, ठीक आहे बाबा बनवा, काय प्रॉब्लेम नाही, पण बनवताना त्या कमिटीमध्ये कमीत कमी काय असली पाहिजे, एक मुलगी असली पाहिजे, वन गर्ल, एक महिला असली पाहिजे त्या कमिटीमध्ये. ठीक आहे, एक महिला असली पाहिजे. याचा अर्थ काय होतो, ॲटलिस्ट वन गर्ल म्हणजे एकपेक्षा जास्त महिला असल्या तरी चालतील, पण बनवताना कमीत कमी एक महिला असली पाहिजे, अशी पॉसिबिलिटी पहा. म्हणजे डायरेक्टली मी हे 1 लिहितो, हे लिहायचं आणि डायरेक्टली मी आन्सर लिहितो, तुम्ही तसं लिहायचं नाही. ठीक आहे, हे इज इक्वल टू काय असणार आहे सॅम्पल स्पेस. तर ॲटलिस्ट वन गर्ल, ह्याच्यात दोन्ही बॉयज आहेत, चालणार आहे का नाही, ह्याच्यात पण नाही चालणार, ह्याच्यात दोन्ही बॉयज, ह्याच्यात दोन्ही बॉयज आहेत, चालणार नाही. म्हणजे हे G1 G2 चालणार आहे का, तुमचं चालणार आहे, कारण इथं दोन्ही महिला आहेत, चालते. इथं एक महिला आहे B1 G1, हे पण चालेल. इथं B1 G2 हे पण चालेल. B2 G1 हे पण चालेल. B2 G2 हे पण चालेल, कारण याच्यामध्ये एक एक महिला येते ना. B3 तुमचं G1 हे पण चालेल आणि B3 तुमचं G2 हे पण चालेल. म्हणजे अशा प्रकारे तुमचे किती येणार आहे, डायरेक्टली इथून जर मोजलं फक्त 1 2 3, हे तुम्ही जर 3 जर पहिले जर काढल्या तुम्ही, आहे का नाही सॅम्पल पॉईंट, तर असे तुम्हाला 7 मिळायला पाहिजे. बाकीचे सगळे 1 2 3 4 5 6 7 7 मिळायला पाहिजे. देअरफॉर तुमचं एन ऑफ ए का आहे, एन ऑफ ए इज इक्वल टू 7 आलेलं आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं पहिली कंडिशन आपण सोडून झालेली. तर पहिल्या कंडिशनमध्ये काही अडचण नसणार आहे तुम्हाला. आता आपण काय करतो, मी काय करतो, इथंच सोडवतो तुमची दुसरी कंडिशन. ठीक आहे, दुसरी कंडिशन मी इथंच सोडवतो. पहा आता दुसरी कंडिशन काय सांगते तुमची, दुसरी कंडिशन सांगते, वाचा. तर दुसरी कंडिशन आहे, कंडिशन फॉर इव्हेंट बी, कमिटी मस्ट बी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल. म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितले कमिटी मस्ट बी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल. ती कमिटी जी 2 मेंबरची बनवता, त्यामध्ये तुमचा एक मुलगा आणि एक मुलगी असली पाहिजे. म्हणजे 2 लोक आहेत तर एक मुलगा पाहिजे आणि एक मुलगी पाहिजे. मग ही पॉसिबिलिटी काय असणार आहे, तुमची सेकंड नंबरची पॉसिबिलिटी पहा. सेकंड नंबरची जी कंडिशन आहे, लिहा तुम्ही ही कंडिशन फॉर इव्हेंट बी लिहायचं आहे, कमिटी मस्ट बी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल लिहायचं आहे. मी फक्त डायरेक्टली आन्सर लिहितो आहे. ठीक आहे, तर काय असणार आहे, मस्ट बी वन बॉय अँड वन गर्ल. म्हणजे इथं दोन्ही मुलं आहेत, चालणार नाही. इथं दोन्ही मुलं आहेत, चालणार नाही. इथं दोन्ही मुलं चालणार नाहीत. इथं दोन्ही मुले आहेत, चालणार नाही. म्हणजे हा चालेल तुमचा, एक मुलगा एक मुलगी. ठीक आहे, हे चालेल. हा एक मुलगा एक मुलगी चालेल, हा एक मुलगा एक मुलगी. म्हणजे इथून पुढे सगळेच चालते तुमची. म्हणजे काय असेल तुमचं,
बी बरोबर डायरेक्टली लिहितो मी, बी बरोबर काय असेल तुमचं B1 G1 चालेल, आहे का नाही, B1 G1 चालेल, म्हणजे हा B1 G1 चालेल, त्याच्यानंतर B1 G2 चालेल, त्याच्यानंतर तुमचा हा B2 G1 चालेल, त्याच्यानंतर B2 G2 चालेल, ठीक आहे, त्याच्यानंतर हा B3 G1 चालेल, त्याच्यानंतर B3 G2 चालेल, ठीक आहे, अशा प्रकारे. मग ह्याच्यामध्ये देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, एन ऑफ बी मध्ये किती असतील पहा, 1 2 3 4 5 6, एन ऑफ बी आलेलं आहे तुमचं 6, म्हणजे सॅम्पल पॉईंट का आहे इव्हेंट बीचं तुमचं आलेलं आहे 6. त्याच्यानंतर तुमची कंडिशन थर्ड आहे आणि कंडिशन फोर्थ. आता कंडिशन थर्ड आणि फोर्थ पहा इथं लिहितो मी, कंडिशन थर्ड आपण इथं घेऊया ह्यालाच, ठीक आहे, कंडिशन थर्ड आणि फोर्थ इथंच लिहितो मी आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन सोडूया. कंडिशन थर्ड आणि फोर्थ काय आहे पहा, दोन कंडिशन आहेत, तर पहा इथंच, तर कंडिशन थर्ड घेऊया आपण, आहे का नाही, कंडिशन फॉर इव्हेंट. आता थर्ड म्हणजे तुमचं काय असणार आहे, सी असणार आहे, कंडिशन काय असणार आहे तुमची सी असणार आहे. सी कंडिशन काय आहे ते पहा. तर कंडिशन सी आहे, वाचून दाखवतो, कमिटी मस्ट बी ऑफ बॉयज ओनली. कमिटी काय सांगते, कमिटी मस्ट बी ऑफ बॉयज ओनली, म्हणजे त्या कमिटीमध्ये फक्त मुलं असले पाहिजे. याचा अर्थ काय होतं, कमिटी मस्ट बी ऑफ बॉयज ओनली, फक्त त्या कमिटीमध्ये फक्त मुलं असायला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. तर इथं सोडून दाखवतो मी, तर ठीक आहे, कमिटी ऑफ मस्ट बी बॉयज ओनली, त्याचा अर्थ काय होतो, कमिटीमध्ये फक्त मुलं असले पाहिजे, ह्याचा आन्सर काय येणार आहे, म्हणजे थर्डचं वाटलं तर मी तुम्हाला इथं सोडून दाखवतो, ठीक आहे. म्हणजे सीचा आन्सर काय असणार आहे, सी इज इक्वल टू तुमचं, याचा आन्सर इथं लिहितोय, हे लिहायचं का इव्हेंट कंडिशन फॉर इव्हेंट सी लिहायचं आणि त्याच्या खाली कमिटी मस्ट बी ऑफ बॉयज ओनली हे लिहायचं तुम्ही, ठीक आहे. तर हे लिहिल्याच्यानंतर काय आन्सर येईल पहा, इथंच लिहितो मी, सी इज इक्वल टू कमिटी मस्ट बी ऑफ बॉयज ओनली, म्हणजे कमिटीमध्ये फक्त बॉयज, मस्ट बी ऑफ बॉयज ओनली, गर्ल नसल्या पाहिजे, म्हणजे तो एक बॉयज असेल म्हणजे बॉयज पाहिजे फक्त. तर काय असणार आहे तुमचं B1 B2 हेच तीन असतील तुमचे, मग ह्याच्यात गेलं तर तुमचे गर्ल्स येणारच आहेत, एक बी महिला नको म्हणून. कमिटी मस्ट बी ऑफ बॉयज ओनली याचा अर्थ काय होतो की तुमच्या कमिटीमध्ये एकही मुलगी नको, फक्त मुलं पाहिजे, मग तुमचे मुलं असलेले फक्त तीनच पॉसिबिलिटी आहेत हे. मग काय आहे तुमचं B1 B2 B1 B3 आणि त्याच्यानंतर तुमचं B1 B2 झाले, त्याच्यानंतर B1 B3 हेच तुमचं B1 B3 लिहिलं तर काय असे सेमच असते याचा, आणि B2 B3 त्याच्यानंतर काय असते B2 B3, ठीक आहे. म्हणजे तुम्ही मागं पुढं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. एकतर पहिला मुलगा म्हणजे पहिला दुसरा, त्याच्यानंतर पहिला तिसरा आणि दुसरा तिसरा अशा पॉसिबिलिटी बनवू शकतात, ठीक आहे. म्हणजे हे तीन, म्हणजे देअरफॉर तुमचं एन ऑफ सी इज इक्वल टू काय असणार आहे 3 असणार आहे. एन ऑफ सी काय असणार आहे तुमचं, एन ऑफ सी 3 असणार आहे. त्याच्यानंतर तुमची कंडिशन फोर्थ कंडिशन काय आहे ते वाटलं तर मी इथंच सोडवतो, आपल्याला जागा कमी पडते तर इथंच सोडतो, कारण लिहायला बी खाली अवघड जात आहे. कंडिशन तुमची जी फोर्थ कंडिशन डी काय सांगते, ॲट द मोस्ट वन गर्ल शुड बी अ मेंबर ऑफ द कमिटी. कंडिशन डी मी फक्त काय आहे ॲट द मोस्ट काय आहे, ॲट द लिहितो, ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर ॲट द मोस्ट वन गर्ल should be a member of the committee, should be a member of the committee. म्हणजे काय याचा अर्थ, ॲट द मोस्ट वन गर्ल शुड बी अ मेंबर ऑफ द कमिटी, म्हणजे तुमच्या कमिटीचा आहे का नाही, ॲट द मोस्ट वन गर्ल, जास्तीत जास्त वन गर्ल शुड बी अ मेंबर ऑफ द कमिटी, म्हणजे याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त किती असली पाहिजे, एक महिला मेंबर असलं पाहिजे, म्हणजे एकपेक्षा जास्त नसायला पाहिजे. याचा अर्थ काय होतो, ॲट द मोस्ट वन गर्ल शुड बी अ मेंबर ऑफ द कमिटी, म्हणजे तुमची जी कमिटी 2 मेंबरची बनवणार आहोत त्या मेंबरच्या कमिटीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 महिला जास्तीत जास्त आहे का नाही, एक महिला तुम्ही मेंबर बनवू शकता. म्हणजे याचा अर्थ 0 महिला असेल तरी चालेल, पण जास्तीत जास्त एकच पाहिजे, एकच्या वरी महिला नको तुमच्या कमिटीमध्ये. मग एकच्या वरी नको म्हणजे तर काय इथंच लिहितो मी त्याचं डी बरोबर, तुमचं डी बरोबर काय येणार आहे पहा आन्सर, म्हणजे जास्तीत जास्त तेच पहा याचाच आन्सर सांगतो तुम्हाला, जास्तीत जास्त एक महिला, एकपेक्षा कमी असेल तर चालेल. म्हणजे तुम्ही जर G1 G2 जर वगळल्या
बाकी सगळे आन्सर येणार आहे, कारण याच्यामध्ये 2 मुलं आहेत, ह्याच्यात 2 मुलं आहेत, त्याच्यात 2 मुलं आहेत, ठीक आहे. ह्याच्यात 2 मुलं आहेत, ह्याच्यात 2 मुलं आहेत, त्याच्यात 2 मुलं आहेत, चालेल. 2 महिला नको, कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त एकच पाहिजे, जास्तीत जास्त एक म्हणजे हे सगळ्यामध्ये एकच आहे, हे चालेल. म्हणजे ह्याचा अर्थ हे तुमचं हे येणार आहे, ह्याला जर वगळल्या म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे, ठीक आहे. डायरेक्टली मी लिहून टाकतो इथं. म्हणजे तुमचं काय येऊ शकते, B1 B2 येऊ शकते, आहे का नाही. त्याच्यानंतर B2 B3 येणार, त्याच्यानंतर B3 B1 येणार. पण हे G1 G2 नाही येणार, कारण तुमचे 1 गर्ल ॲट मोस्ट 1 गर्ल शुड बी अ मेंबर ऑफ द कमिटी. एकपेक्षा जास्त नको, म्हणजे 2 महिला तर चालणारच नाहीत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं काय येणार आहे, B1 G1 असणार आहे आणि B1 G2 असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे, B2 G1 ठीक आहे, B2 G1 असणार आहे, त्याच्यानंतर B2 G2 असणार आहे. त्याच्यानंतर तुमचा B3 G1 असणार आहे आणि त्याच्यानंतर B3 G2 असणार आहे. अशा प्रकारे हे संपणार आहे, ठीक आहे. तर हे तुमचे 9 यायला पाहिजे, कारण आपण एक एक्सक्लूड केला, बाकीचे 9 यायला पाहिजे. पहा 9 येतात का, नसेल तर काहीतरी राहू शकते तुमचं, विसरलं असेल, ठीक आहे, विसरू शकते. नाही येत असेल तर टॅली करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 येतात. मग देअरफॉर तुमचं इथंच लिहितो मी, ठीक आहे. देअरफॉर तुमचं एन ऑफ डी, ठीक आहे. एन ऑफ डी किती असणार आहे, 9 असणार आहे, ठीक आहे. एन ऑफ डी, ठीक आहे. एन ऑफ डी का असणार आहे तुमचं, 9 असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं काय आहे, हा पण क्वेश्चन काय झालेला आहे, अशा प्रकारे हा पण क्वेश्चन तुमचा सोडून झालेला आहे, ठीक आहे. तर आपण काय करूया, ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया, कारण एक क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. तो जर क्वेश्चन घेतला तर मोठा क्वेश्चन आहे, त्याला 10-15 मिनटं लागतात सोडवण्यासाठी, समजून सांगण्यासाठी. लेक्चर खूप मोठं होईल आणि जास्त मोठं लेक्चर झालं तर तुम्हाला पाहण्यासाठी बोर होईल, ठीक आहे, कंटाळवाणं वाटेल. त्यामुळे आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर खरंच आमच्या व्हिडिओचा फायदा होत असेल, तुम्ही काय करा, तुम्ही तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका मित्रापर्यंत आवर्जून व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. थँक्यू वन्स अगेन.